आषाढ महिना संपत आलाय आणि तुम्ही नेहमीच वाटण करून जर चिकन बनवत असाल तर हा चिकन रस्सा आणि चिकन सुक्याची रेसिपी नक्की बघा. कारण तुमचं जे चिकन आहे ते परफेक्ट शिजलं जाईल, जास्त अगदी रबरासारखं बनू नये. शिवाय तुम्ही जो रस्सा बनवताय तो मस्त असा तरीदार बनावा आणि हा रस्सा जास्त अगदी पातळ बनवू नये यासाठी अचूक प्रमाण सांगून तुम्हाला हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. आणि हे चिकन तुम्ही अगदी 5 ते 6 लोकांना पुरेल अगदी एवढं परफेक्ट प्रमाणात सांगितलेलं आहे. त्यासाठी या व्हिडिओला अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर एक लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि तुम्हा सर्वांचं प्रियाज फूडीमध्ये मनापासून स्वागत. तर इथे बघा, मी ना 1 किलो इतकं चिकन घेतलेलं आहे. आता हे 5 ते 6 लोकांच्या प्रमाणात मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिल्यांदा हे चिकन आपल्याला व्यवस्थित असं धुवून घ्यायचंय आणि चाळणीवरती व्यवस्थित असं नितळून घ्यायचंय. आता याचे ना मी अगदी एवढे मध्यम आकाराचे काप करून घेतलेले, तुकडे करून घेतलेले. चिकन धुवून व्यवस्थित साफ करून झालेले. आता ह्याच्यामध्ये ना 2 टीस्पून किंवा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि 2 टीस्पून इतकी आपल्याला हळद घालून घ्यायचे. आता मीठ आणि हळद घातलं ना की ह्याला व्यवस्थित असं टॉस करून घ्यायचं. नाहीतर ना मग तुम्ही हाताने पण चांगलं व्यवस्थित असं चोळून घेऊ शकता. ही पहिली स्टेप आपल्याला करायची, चिकन व्यवस्थित असं मुरवून घ्यायचंय त्याच्यासाठी. तर आता हे चिकनला आपण व्यवस्थित असं मुरण्यासाठी ठेवलंय. झाकण ठेवायचं, जास्तीत जास्त अर्धा तास किंवा वेळ असेल तर पाऊण तासासाठी तुम्ही ठेवून देऊ शकताय. तर आता इथे बघा, मी पाऊण तासासाठी चिकन मुरण्यासाठी ठेवलेलं. चिकन खूप छान अगदी मुरलेलं आहे आणि याला ना पाणी सुद्धा खूप छान सुटलेलं आहे. बघू शकता, मिठामुळे ना चिकनला खूप छान असं पाणी सुटतं आणि चिकन शिजतं सुद्धा पटकन, बरं का. आता इथे बघा, गॅसवरती अगदी मोठी अशी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई चांगली व्यवस्थित गरम झाली की याच्यामध्ये ना एक 3 ते 3.5 पळी इतकं आपल्याला तेल घालायचं. तेल व्यवस्थित गरम झालं की 2 मध्यम आकाराचे कांदे अगदी आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आणि आता हा कांदा आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित असा भाजून घ्यायचंय. तर कांदा ना चांगला नरम होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचंय. आता इथे ना मी 1 टेबलस्पून इतकी ना अद्रक आणि लसणाची पेस्ट घातले. तर इथे ना एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या होत्या आणि 1 इंच अद्रकचा तुकडा, ह्याला व्यवस्थित असं कुटून घेतलंय. तुम्ही रेडीमेड पण इथे वापरू शकता. आता या दोघांना सुद्धा व्यवस्थित इथे आपल्याला भाजून घ्यायचंय. गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवायची. आता इथे बघा, मी ना एक मध्यम आकाराचा टोमॅटो होता, तो सुद्धा अगदी बारीक असा चिरून घेतलेला आहे आणि आता हा टोमॅटो सुद्धा ना आपल्याला ह्याच्यामध्ये व्यवस्थित असं भाजून घ्यायचंय. गॅसची फ्लेम इथे लो ठेवा आणि टोमॅटो अगदी नरम होईपर्यंत, चांगला शिजेपर्यंत आपण इथे भाजून घेऊयात. आता हे जिन्नस भाजत आले की आता याच्यामध्ये आपल्याला लगोलग चिकन घालून घ्यायचं. तर जे आपण चिकन मुरवण्यासाठी ठेवलेलं ना ते चिकन आता याच्यामध्ये व्यवस्थित असं घालून घेऊयात. आता इथे गॅसची फ्लेम आपल्याला फुल ठेवायची आहे आणि एक ना 2 ते 3 मिनिटं, जास्तीत जास्त 3 ते 4 मिनिटं चिकनचा चांगला कलर चेंज होईपर्यंत ना आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचंय. गॅसची फ्लेम कमी किंवा लो टू मिडियम करू नका, फुल फ्लेमवरतीच आपल्याला ह्याला करायचंय. आणि हे बघू शकताय, हळूहळू जसं तुम्ही चिकन परतत जाल ना तसं चिकनचा ना मस्त असा कलर चेंज व्हायला लागतो. अगदी असा कलर येईपर्यंत आपल्याला ह्याला व्यवस्थित भाजून घ्यायचंय. आता इथं मी व्यवस्थित असं सेट करून घेते ह्याला. आता इथे बघा, आपली जशी पारंपरिक पद्धत असते ना त्यानुसारच दाखवणार आहे मी तुम्हाला. आता या कढईवरती ना मोठी अशी मी एक थाळी ठेवलेली आहे. आता ह्या थाळीवरती ना आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचंय. तर जनरली बरेच जण चिकन कुकरमध्ये शिजवतात, पण तशी पाहिजे तशी चव येत नाही खरं तर चिकनला कुकरमध्ये शिजवल्यानंतर. पण तुम्ही ना एकदा अशा पद्धतीने करून बघा, खूप भन्नाट लागते, बरं का. आता याला ना आपल्याला एक 4 ते 5 मिनिटं ह्याला व्यवस्थित असं पाणी चांगलं गरम करायचंय. आता ही थाळी आपण उतरवून घेऊयात आणि याला ना तुम्ही बघू शकता, आता आपण अगोदर पाणी नव्हतं वापरलं, पण हे जे सुरुवातीची थाळी ठेवलेली ना त्याला मिठामुळे ना खूप छान असं पाणी सुटतं. आणि आता ह्याला आपण इथे व्यवस्थित असं तळातून मिक्स करून घ्यायचं. लक्षात घ्या, गॅसची फ्लेम आपण इथे ना लो टू मिडियमच ठेवायची आहे. अजिबात सुद्धा फुल करू नका किंवा कमी करू नका, कारण याच्यावरती ना अगदी चिकन व्यवस्थित असं शिजलं जातं. आता तळापासून एकदा व्यवस्थित मिक्स केलं की ते जे आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं ना थाळीमध्ये, ते पाणी आता याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं. आता परत तीच थाळी ना आपल्याला याच्यावरती व्यवस्थित अशी घालून घ्यायचे. त्याच्या अगोदर ना चिकन मी याच्यामध्ये व्यवस्थित घालून घेते. आता तुम्ही जर एका मोठ्या पातेल्यामध्ये बनवत असाल ना तर ते आकाराने मोठीशी थाळी किंवा छोटी अगदी परात वगैरे असेल तर तुम्ही ती त्याच्यावरती ठेवून घेऊ शकता. आता मी कढईमध्ये बनवते, कारण 1 किलो चिकन जसं की 5 ते 6 लोकांना पुरेल इतकं प्रमाणात या कढईमध्ये बनतं याच्यासाठी. आता परत त्याच थाळीवरती आपल्याला पाणी घालून घ्यायचंय. जेमतेम या जितकी पाणी बसेल ना तितकं प्रमाणात घालायचं. आता ही स्टेप ना आपल्याला एक 4 ते 5 वेळा करायची, जेमतेम आपलं चिकन चांगलं शिजेपर्यंत. म्हणजे ना मी 2 ते 3 वेळा करून, असं नाही, चिकन शिजण्यासाठी ना जनरली 15 ते 20 मिनिटं लागतात. चिकन शिजलंय कसं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आता इथे बघू शकताय, मी ना चिकन व्यवस्थित असं शिजवून घेतलेलं आणि आता माझी कढई सुद्धा पूर्ण भरलेली आहे आणि एवढा रस्सा मी याच्यामध्ये बनवणार आहे जितकं प्रमाण मी तुम्हाला सांगितलं. शिवाय एवढ्या प्रमाणात ना चिकन सुद्धा अगदी व्यवस्थित शिजतं. जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटं पुरेशी होतात, जास्तीत जास्त 25 मिनिटं तुम्हाला लागू शकतात. आणि हे बघू शकताय, चिकन अगदी परफेक्ट सुद्धा शिजलेलं. ते चिकन शिजलंय कसं
हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते. आता एखादा चिकनचा पीस घ्यायचा, असा नरम पीस घ्यायचा, एखाद्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि थोडासा हलका, थोडासा म्हणजे जास्तही गरम नाही, हाताला चटके बसणार नाही असे नाही, अगदी याच्यातला तुकडा आता मोडून बघायचा. जास्त रबरासारखं आपल्याला चिकन शिजवायचं नाही, लक्षात घ्या, आपण चिकन सुक्कं बनवणार आहोत त्यासाठी. आता हे ना चिकनचे जर तुकडे असे होत असतील ना एखाद्या नरम पीसचे, तर समजून जा की तुमचं चिकन अगदी व्यवस्थित शिजले. आता हे खूप जास्त गरम आहे म्हणून चटके बसतात खरं तर हाताला. पण हे बघा, अगदी ना असं चिकनचे जर तुकडे होत असतील किंवा चिकनचे पीस ना त्या तुकड्यापासून ना वेगळे होत असतील ना, तर समजून जा की चिकन आपले व्यवस्थित शिजलेले. याच्यापेक्षा जास्त शिजवू नका, नाहीतर मग ते खूप जास्त गिळगिळीत होतं. जेव्हा आपण सुक्कं बनवायला घेतो ना तेव्हा त्याचे पूर्ण तुकडेच निघून जातात. आता मी गॅस बंद केला आणि ह्याला झाकून असंच ठेवून देऊयात. तर आता आपल्याला एक मसाला करायचा, त्याच्यासाठी गॅसवरती मी दुसरी लोखंडाची कढई इथे गरम करायला ठेवून दिलेली आहे. आता याच्यामध्ये ना आपल्याला 2 ते 3 ना छोटे चमचे इतके ना सफेद तीळ भाजून घ्यायचे. तर कढई चांगली गरम झाली ना की लगेच सफेद तीळ भाजून घ्यायचे. तीळ चांगले सरसर उडायला लागले की याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता इथे बघा, त्याच प्लेटमध्ये ना मी 1 चमचावर इतकं तेल घातलेले. आता इथे ना 3 ते 4 इतके ना बेडगी मिरची घालायचे किंवा 2 ते 3 बेडगी मिरची तुकड्यांमध्ये मी इथे घालून घेतलेले. आता ही बेडगी मिरची चांगली फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची. बेडगी मिरचीमुळे ना चिकनच्या रस्स्याला ना मस्त अशी तरी येते, शिवाय फ्लेवर सुद्धा खूप छान येतो. नक्की वापरा तुम्ही. आता ही तळल्यानंतर बेडगी मिरची परत त्याच प्लेटमध्ये मी आता काढून घेतले. आता इथे बघा, आपल्याला ना 3 मध्यम आकाराचे कांदे ना उभे पातळ चिरून आपल्याला इथे घालायचे. तर मी 2 ते 3 मध्यम आकाराचे कांदे होते ते पातळ चिरून इथे घातलेत. आता कांदा आपल्याला इथे चांगला व्यवस्थित असं भाजून घ्यायचंय. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची. कांदा अगदी चांगला भाजत आला की 1 मोठा टोमॅटो घेतलाय, तो पण असा मी रफली चिरून घेतलेला मोठ्या आकारामध्ये, आणि तो सुद्धा आपल्याला याच्यामध्येच व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. तर आता इथे बघा, टोमॅटो आणि कांदा चांगला नरम होत आलाय, शिवाय कांदा आणि टोमॅटो चांगला भाजला गेलाय. आता याच्यातलं तेल व्यवस्थित असं नितळून आपण त्याच ताटावरती काढून घेऊयात. आता याच्यामध्ये ना मी अर्धी वाटी इतका ना ओल्या नारळाचे तुकडे करून घेतलेले ते घातले. सोबतच ना 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घालायच्यात आणि 1 इंच अद्रकचा तुकडा होता, त्याला बारीक तुकड्यांमध्ये मी कट करून घेतलेला आहे. आता हे सुद्धा याच्यामध्ये घालायचे. ओल्या खोबरं नसेल तर तुम्ही सुकं खोबरं वापरलं तरी पण चालेल. आता याच्यामध्ये तुम्हाला गरज वाटली तर थोडंसं तेल घालून तुम्ही ह्याला व्यवस्थित असं भाजून घेऊ शकताय. आता हे सगळे जिन्नस सुद्धा आपण त्याच ताटावरती काढून घेऊयात. आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला थंड करायचंय आणि नंतरच आपल्याला याचं मिक्सरला वाटण करून घ्यायचंय. तर आता मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं व्यवस्थित बसलेलं आहे. आता याच्यामध्ये ना 2 टीस्पून इथे आपल्याला जिरे घालायचे आणि मुठभर इतकी कोथिंबीर घालायचे. लागेल असं थोडंसं पाणी घालत याचं आपण ना बारीक असं वाटण तयार करून घेऊयात. तर आता इथे बघा, अगदी छान असं वाटण सुद्धा आपलं तयार झालेलं आहे आणि इथे बघा आपला रस्सा सुद्धा चांगला तयार झाला. आता याच्यातून ना आपण चिकनचे जे पीस आहेत ना ते वेगळे करून घेऊयात. जसं की आपल्याला चिकन रस्सा बनवायचा आहे, सोबतच सुक्का सुद्धा बनवणार आहोत. त्यासाठी अगोदर जे चिकनचे पीस जेवढे तुम्हाला सुक्का बनवणार आहोत तेवढं साईडला काढा. आता मी इथे 1 किलो चिकन वापरलेलं आहे, तर पाव किलोला थोडं कमी चिकन मी रस्स्यामध्ये ठेवणार आहे आणि राहिलेलं चिकन आहे ना त्याच्यापासून मी सुक्का बनवणार आहे. तर आता याच्यातली ना मी जे अळणी पाणी होतं ना त्याच्यातलं मी 1.5 पळी इतकं पाणी थोडंसं साईडला काढून घेतलेलं चिकन सुक्का बनवण्यासाठी, कारण त्याच्यामध्ये व्यवस्थित शिजलं जातं याच्यासाठी. आता इथे बघा, मी दुसरी एक कढई गॅसवरती गरम करायला ठेवली. आता याच्यामध्ये आपण रस्सा बनवणार आहोत त्यासाठी. आता याच्यामध्ये ना आपल्याला तेल घालायचं. तर तेल मी इथे ना 2 ते 3 पळी इतकं तेल घालून घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की जे आपण वाटण तयार करून घेतलेलं ना त्या वाटणातले ना 2 ते 3 चमचे आपल्याला सुक्यासाठी साईडला काढायचे. तर राहिलेलं वाटण सगळे याच्यामध्ये घालायचं. रस्सा मस्त तरीदार व्हावा, रस्स्याला मस्त असं आळून यावं, त्याच्यासाठी इथे वाटणातलं जास्त घालायचं. ते भाजत आलं की याच्यामध्ये 2 टीस्पून इतकी घाटी मसाला घालायचा. तुमच्याकडे कांदा लसूण मसाला असला तो घातला तरी पण चालेल. त्याच्यामध्ये लगेच 2 टीस्पून इतकी आपल्याला काश्मीरी मिरची पावडर घालायची. तुम्ही इथे बेडगी मिरची पावडर वापरली तरी पण चालेल. सोबतच इथे ना अर्धा टीस्पून इतका गरम मसाला घालायचा आणि 1 टीस्पून आपल्याला इथे धनेपूड घालायचे. आता जे अळणी पाणी होतं ना त्यातलंच मी थोडंसं पाणी इथे याच्यामध्ये घालून घेतलं, जो मसाला आपला व्यवस्थित भाजला जावा. सुरुवातीला आपला मसाला व्यवस्थित भाजत आला की हे सगळे जिन्नस आपण याच्यामध्ये घालून परत एकदा व्यवस्थित तेल चांगलं सुटेपर्यंत ह्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचे. आणि बघू शकता 1.5 ते 2 मिनिटांमध्ये ना ह्या मसाल्यांना मस्त असं तेल सुद्धा सुटलेलं आणि मसाले अगदी चांगले भाजले गेलेले आहेत. आता गॅसची फ्लेम इथे आपल्याला कमी ठेवायची आणि जे आपण रस्सा बनवून घेतलेला ना तो सगळा रस्सा आपल्याला याच्यामध्ये इथे घालून घ्यायचे. तर अळणी पाणी मी सगळं घातलं, शिवाय जे चिकनचे पीस होते ते सुद्धा याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत. आणि आता हे बघू शकताय, हा चिकनचा रस्सा आपला तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये ना आपल्याला अर्धा टीस्पून इतका ना गरम मसाला घालायचा आहे.
जो अगोदर सुद्धा घातलेला आता सुद्धा घालायचे, त्यासोबतच नाही ते अर्धा टीस्पून इतकी धनेपूड घालायचे. आता हे जिन्नस आपण अगोदर सुद्धा घातलेले आता सुद्धा घातलेले आहेत, कारण त्याच्यामुळे ना मसाल्याला मस्त असा फ्लेवर येतो बरं का. हे नक्की वापरून बघा. आणि आता तुम्ही म्हणत असाल की हा रस्सा खूप पातळ आहे, पण नाही, हा रस्सा शिजल्यानंतर ना मस्त असा घट्ट होतो बरं का. आता याला छान अशी उकळी काढायची, याच्यावरती आवडीनुसार थोडीशी कोथिंबीर टाकायची, परत हे सगळ्यांना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि इथून पुढे ना आपल्याला एक 5 ते 7 मिनिटं ना हा रस्सा मस्त असा शिजवून घ्यायचे बस. तर आता बघू शकताय आपला हा मस्त असा तर्रीदार रस्सा आपला तयार होतो. तुम्हाला वाटेल की हा रस्सा पातळ आहे, पण खरं नाही, याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय ना, खूप अशी घट्ट अगदी तयार होते. आणि शिवाय ह्याला तरी सुद्धा बघू शकताय किती मस्त आलेली आहे. आता ह्या वेळेस तुम्हाला जर मिठाचं प्रमाण कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही इथे घालून घेऊ शकता. तर आपला रस्सा तयार झालेला आहे, सर्व करून घेऊयात. बघू शकता किती मस्त असा चिकनचा रस्सा तयार झाला. आता चला सुक्का बनवूयात. तर इथे गॅसवरती मी दुसरी कढई गरम करायला ठेवलेली, छोटी कढई होती ती गरम करायला ठेवलेली. याच्यामध्ये ना आता 1 ते 2 पळी इतकं आपण तेल घालून घेऊयात. 1 ते 2 टेबलस्पून इतकं तेल व्यवस्थित गरम झालं. एक बारीक चिरलेला कांदा मी इथे घातलाय, मध्यम आकाराचा कांदा. तो आपल्याला इथे व्यवस्थित असा इथे अगोदर भाजून घ्यायचा आहे. कांदा चांगला व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा. कांदा भाजत आला की लगोलग याच्यामध्ये ना एक मध्यम आकाराचा टोमॅटो होता, तो सुद्धा मी अगदी असा बारीक चिरून घेतलेला आहे, तो सुद्धा आपल्याला याच्यामध्ये भाजून घ्यायचा आहे. चांगला टोमॅटो नरम होईपर्यंत भाजायचा आहे. गॅसची फ्लेम इथे ना मी लो टू मिडियमच ठेवलेली. आता कांदा टोमॅटो चांगला व्यवस्थित भाजत आला की जे आपण वाटण ठेवलं होतं ना पाठीमागे, ते राहिलेलं सगळं वाटण आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. लक्षात घ्या, सुक्यासाठी आपल्याला ना 3 ते 4 चमचे इतकं वाटण पाठीमागे ठेवायचं. राहिलेलं सगळं वाटण तुम्ही रस्स्यासाठी वापरू शकताय, कारण रस्स्यामध्ये जास्त वाटण वापरायचं आणि सुक्यामध्ये अगदी कमी वाटण वापरलं तरी पण चालतं. आता ह्या सगळ्यांना आपल्याला ना व्यवस्थित असं इथे भाजून घ्यायचं. इथे 1 टीस्पून इतकं आपण कश्मीरी मिरची पावडर घालूयात. तुम्ही बेडगी मिरची पावडर घातली तरी चालेल. 1 टीस्पून इथे घाटी मसाला घातलाय. कांदा लसूण मसाला वापरला तरी पण चालेल. 1 टीस्पून इथे मी धनेपूड घातलेली आहे. आणि त्यासोबतच आपल्याला इथे अर्धा टीस्पून इतका गरम मसाला घालायचा. तर गरम मसाला तुमच्याकडे नसेल, तुमच्याकडे चिकन मसाला असेल तर तो चिकन मसाला तुम्ही रस्स्यासाठी आणि सुक्यासाठी वापरला तरी पण चालेल. आता मी ना मिक्सर जे भांडं होतं ना त्याच्यामध्येच तरी जी होती ना ती थोडीशी टाकून ना त्याला व्यवस्थित असं खंगून याच्यामध्येच घालून घेतलेलं आहे. आणि आता इथे बघा हा आपला रस्सा मस्त असं तेल सुटलेलं आपल्या मसाल्याला, असं व्यवस्थित असं 1-2 मिनिटं चांगलं भाजून घ्यायचं बरं का. मस्त असं तेल सुटल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये चिकनचे जे पीस आपण ठेवलेले ते याच्यामध्ये व्यवस्थित घालून घ्यायचे. आणि आता ह्याला ना व्यवस्थित असं आपल्याला इथे भाजून घ्यायचं. तर आता इथे बघा एक्स्ट्रा मला रस्सा ऍड करायची गरज नाही पडली. झाकण ठेवूयात, गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची. आणि याला ना एक 3 ते 4 मिनिटं किंवा ह्या रस्स्यातलं जे पाणी आहे ना ते आटेपर्यंत त्याला चांगलं असं आपल्याला शिजवून घ्यायचं. तर बरेच जण ना चिकन जेव्हा बनवतात, चिकनचं सुक्कं पीस बनवतात, तर त्यांना खूप असं ड्राय आवडतं. तर तुम्ही याच्यामध्ये ना रस्स्याचं प्रमाण थोडंसं कमी घालू शकताय. पण ज्यांना जास्त सुक्कं नाही आवडत, थोडंसं रस्सा जास्त आवडतो चिकनच्या पीसमध्ये, तर अशा प्रमाणात तुम्ही बनवू शकताय. आता थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आता आपण याला सर्व करून घेऊयात. बघू शकताय किती मस्त असं झणझणीत आपला सुक्का चिकन सुद्धा तयार झालेलं आहे. सांगितलेल्या सगळ्या गोष्टी फॉलो करा आणि मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका की व्हिडिओ कसा वाटला. आवडला असला तर लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटूयात अशाच एका सुंदर आणि एका चटपटीत रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.